जास्त काही नाही, आपल्या घरातल्या वस्तूंमध्येच हा केक बनणार आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. टर्न मारून घ्यायचं आणि पलटी करायचं आपल्याला केक. बघू शकता आता. वाव, आपला केक बघा किती छान झालेला आहे. एकदम स्पंजी. हे बघा ड्रायफ्रूट कसे दिसतात बघा, नट्स बघा आणि एकदम स्पंजी झालेला आहे केक. तुम्ही बघू शकता. एक नंबर झालाय ना. तुम्ही पण नक्कीच बनवा आणि टेस्ट करून कमेंट करा मला कसं झालंय केक ते सांगा. इथे आपण प्लम केक बनवायला घेतलाय. त्यासाठी आपण संत्र्याचा असं ज्यूस काढून घेतलाय. आपली संत्री असते ना, त्याचा ज्यूस काढलाय आणि पूर्ण ड्रायफ्रूट आहेत ना, ते आपण याच्यामध्ये सोक करण्यासाठी ठेवणार आहे. असे ड्रायफ्रूट पूर्ण मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स ड्रायफ्रूट आहेत, असे भेटतात ड्रायफ्रूट. असे ड्रायफ्रूट घेऊन या तुम्ही आणि असे मिक्स करून ठेवायचे. जवळजवळ अर्धा तास तरी असं मिक्स करून ठेवायचं याच्यामध्ये. ते आपण ड्राय इन्ग्रेडियंट घेणार आहोत. असे 2 वाट्या आपण, वाटीचाच माप घेतलाय मी. 2 वाट्या भरून असा मैदा घेतलाय आणि त्यातच आपल्याला कोको पावडर आहे ना, कोको पावडर 2 चमचे टाकून घ्यायचे. छोटे 2 चमचे, पूर्ण 2 चमचे भरून आपल्याला कोको पावडर टाकायची. आणि नंतर मग आपल्याला त्यातच आपल्याला बेकिंग पावडर आहे ना, हे बेकिंग सोडा आहे, बेकिंग सोडा आहे ना, तो एवढा टाकायचा आहे आपल्याला. आणि बेकिंग पावडर आहे ना, आपल्याला चमचा भरून टाकायची. 1 चमचा भरून आपल्याला बेकिंग पावडर टाकायची. सगळं आपल्याला हे चाळून घ्यायचंय. पूर्ण असं प्रॉपर चाळून घ्यायचं आपल्याला. अशी थोडीफार घाण निघेल ते आपल्याला फेकून द्यायचंय. तर ज्या टोपामध्ये आपण याच्यामध्ये केक बनवणार आहे त्याला आपण पूर्ण तेल लावून घ्यायचंय सगळीकडनं. असं एक कॉर्नरला पण लावून घ्यायचंय पूर्ण. आणि मैदा आहे ना, मैदा थोडासा घ्यायचा आणि तो थोडा डस्ट करायचा त्याच्यावरती. असं पूर्ण चारी बाजूने लावून घ्यायचे, सगळ्या बाजूने. इथे आपण अर्धी वाटी भरून साखर घेतली. ते आपल्याला कॅरेमेल करायचं. त्याचं गॅस पेटवली आहे मी. पूर्ण मेल्ट करून घ्यायची त्याने. अशी आपली साखर पूर्ण मेल्ट करून घ्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता आता आपली साखर पूर्ण मेल्ट झाली आहे. त्यातच आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे. गुळाची मी पावडर घेतलेली आहे, ते पण त्यात मिक्स करून टाकायचे. हे मंद गॅसवरतीच मी करते. गॅस आपले आपण एकदम बारीक केले. 2-3 मिनिटं असे मिक्स केल्याच्या नंतर आपला असा कलर थोडा चेंज होणार आहे. ह्याच्याहून जरा डार्क झाला ना कलर तरी काय घाबरण्याची गरज नाही आहे, तसं पण चालतं. मी एवढंच ठेवणार आहे आता. आणि त्यात आपल्याला लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे. यातच मी ही अर्धी वाटी आहे ना, तेवढं पाणी टाकणार आहे. थोडं सांभाळून करायचं आहे काम हे. एवढं सगळं असं मेल्ट करून झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचे आणि थोडं हे आपल्याला थंड करून घ्यायचे. आपण जो पीठ चाळून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय. किंचितसं मीठ टाकायचंय. आणि अर्धी वाटी आपण जे मापाला वाटी घेतलेली त्या वाटीमध्ये
तेल घेतलंय, अर्धी वाटी भरून तेल त्यात टाकून द्यायचंय आणि हे जे ड्रायफ्रूट आपण सोक करण्यासाठी ठेवलेले त्याला 1 तास होऊन गेलाय. आता हे सगळे टाकून द्यायचे. ऑरेंज ज्यूस आहे तो. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. त्यातच आपल्याला ते कॅरेमेल केलेलं आहे पण ते पण टाकून द्यायचं. हे बघा कॅरेमेल बघा आपलं कसं झालंय, अशा रिबिनीसारखं असं पडायला पाहिजे असं. पूर्ण असं टाकून द्यायचं त्यात आणि हे मिक्स करून घ्यायचंय. एक वाटी भरून मी असं दूध घेतलंय. आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच टाकायचं. आपण थोडं थोडं करून टाकूया. जसं कॅरेमेल पडलं ना असं रिबिनीसारखं, तसं आपलं बॅटर व्हायला पाहिजे. दूध अजून लागेल आपल्याला. पूर्ण 1 वाटी टाकून देते. थोडं आपलं बॅटर ठीक आहे म्हणून आपण थोडंसं अजून त्यात थोडं पाणी टाकून घेऊ. मोजून अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे याच्यात. 1 वाटी दूध टाकलंय आणि अर्धी वाटी पाणी टाकलंय. आपलं बॅटर असं व्हायला पाहिजे, असं रिबनीसारखं असं पडायला पाहिजे असं. इथे मी असा हार्ट शेपचा मोल्ड घेतलेला आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तो मोल्ड घ्या तुम्ही, नाहीतर मग ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये पण तुम्ही असा केक बनवू शकता. त्यात हा बॅटर पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचा आहे. यात सजावटसाठी आपण पूर्ण ड्रायफ्रूट असे टाकून घेणार आहे. झाल्याच्या नंतर आपला किती केक सुंदर दिसेल. दिसायला पण छान पाहिजे आणि खायला पण छान पाहिजे. इथे आपण कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली, म्हणजे कढई आपण गॅसवरती ठेवली आहे आणि गरम करत ठेवली आहे. गॅस चालू आहे आपली आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे असं ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती नंतर झाकण द्यायचं. हे आपल्याला 40 ते 45 मिनटं बारीक गॅसवरती, एकदम मंद गॅसवरती ठेवायचं आहे शिजवत. 1 hour later. उघडून बघूया आपला प्लम केक कसा झालेला आहे ते. शिजलाय आता. शिजलाय. शिजलाय. थोडं थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला कापायचं आहे त्याला. गॅस बंद करून घेऊ आपण. आपल्या केकचा सुगंध किती मस्त सुटलाय. थंड झाल्याशिवाय आपण कापूच शकत नाही त्याला. बघ ना, लुकिंगला पण किती भारी दिसतंय ना. कापताना पण आपण दाखवू मस्त. तोंडामध्ये माझ्या पाणी आलंय. असं वाटतं की आता गरमागरमच खावा. गरमागरम खायला गेलास ना पण ते काप बरोबर पडणार नाही त्याचे. थंड करून घेऊ. थंड करून घेऊ त्याला. आता आपण बघू शकता आपला केक एकदम मस्तपैकी झालेला आहे, तयार. थंड झालाय. त्याचे असे कॉर्नर आपण काढून घेणार आहे आणि जास्त काही नाही, आपल्या घरातल्या वस्तूंमध्येच हा केक बनणार आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. टर्न मारून घ्यायचं आणि पलटी करायचं आपल्याला केक. बघू शकता आता. वाव, आपला केक बघा किती छान झालेला आहे. आणि याला असं पीस पाडून घेणार आहे आपण.
हे बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट झालेला आहे केक आपला, एकदम फ्लफीनेस आहे फ्लफी ना? झाला एकदम पूर्ण. आणि नट्स बघा तुम्ही, सगळ्या याच्यामध्ये केकमध्ये नट्स दिसतात ते तुम्हाला, हा, असे ड्रायफ्रूट सगळे टाकलेले आहेत. एक नंबर झालेला आहे. तुम्ही पण घरी नक्कीच बनवा. अजून एक पीस मी तुम्हाला कापून दाखवते. एक पीस कापून दाखवलेला आहे. पूर्ण ड्रायफ्रूट मध्ये भरलेला केक आहे आणि एकदम स्पंजी. हे बघा ड्रायफ्रूट कसे दिसतात ते, बघा नट्स बघा किती. आणि एकदम स्पंजी झालेला आहे केक, तुम्ही बघू शकता. एक नंबर झालाय ना? हम्म. तुम्ही पण नक्कीच बनवा. आणि टेस्ट करून कमेंट करा मला, कसं झालंय केक ते सांगा.